चलो, कशा आहात सगळेजण? मजेत? जरा प्रिपरेशन जवळ आलं असेल आता. IBPS क्लर्कचा पेपर आहे. तर आजच्या विकली टॉकमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहे बघा. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया AAI ची एक ऍडव्हर्टाइजमेंट आली, त्याबद्दल शॉर्टमध्ये सांगणार आहे, जास्त डिटेलमध्ये नाही, कारण 15 डिसेंबर पासून त्याचे फॉर्म्स चालू होत आहे. किती? 15 डिसेंबर पासून. त्यामुळे वेळ भरपूर आहे आपल्याकडे, त्यामुळे मी डिटेलमध्ये नाही जाणार, शॉर्टमध्ये सांगून देईल. IBPS क्लर्कची लास्ट वीकची स्ट्रॅटेजी काय पाहिजे याच्यावर जास्त जोर राहील. ऍग्रिकल्चरच्या टेस्ट सिरीज बद्दल शॉर्टमध्ये राहील, त्याच्यावर जास्त डिटेल नसणार आहे. MBA CET बद्दल संकेत भालेनी सांगितलं होतं सर थोडंसं सांगा म्हणून, त्याच्याबद्दल शॉर्टमध्ये राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला फीडबॅक, सजेशन्स, तुमचे जे काही स्क्रीनशॉट्स आहे ते सगळं मी डिस्कस करणार आहे. ठीक आहे, चलो मग पॉईंट टू पॉईंट जाऊ आपण पटकन. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या नोटिफिकेशन बद्दल सांगतो. 60%चा सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तिथं क्रायटेरिया आहे, त्यामुळे भरपूर जण बाहेर निघून जातील, तो एक प्रॉब्लेम आहे. दुसरा म्हणजे मल्टिपल फॉर्म्स तुम्ही भरू शकता, बट असं आहे की एका फॉर्ममध्येच तुम्ही वेगवेगळे मल्टिपल फॉर्म्स भरू शकता, मल्टिपल पोस्टसाठी अप्लाय पण करू शकता, बट एकाच फॉर्म मध्ये मल्टिपल पोस्ट नाही टाकू शकत. म्हणजे 3 त्यांनी ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या पोस्ट दिलेल्या आहेत, त्यामध्ये मला वाटतं एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोल त्याची एक पोस्ट आहे, त्यानंतर एअरपोर्ट ऑपरेटरची एक आहे, त्यानंतर एक फक्त याची आहे टेक्निकलची. तर तुम्ही वेगवेगळ्या पोस्टला अप्लाय करू शकता, बट प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येकासाठी तुम्हाला वेगवेगळा फॉर्म भरावा लागेल. म्हणजे एक हजार 3,000 रुपये भरावे लागतील जर 3 आहेत तर. पण ती फॉर्मची विंडो 15 डिसेंबरला चालू होणार आहे. सगळ्या जणांच्या सध्या डोक्यात IBPS क्लर्कचा असणार आहे, कारण IBPS क्लर्क काही जणांचा 12 तारखेला आहे, काहींचा 5 तारखेला आहे, 5 डिसेंबरला. त्यामुळे मला असं वाटतं क्लर्क होऊ द्या, 15 तारखेपासून फॉर्म फिलिंग आहे ना, त्याच्या अगोदर एक छोटासा व्हिडिओ बनवून सांगून देऊ. बट स्टील भरपूर जणांचे मेसेजेस आले होते, म्हणून मी एकदा शॉर्टमध्ये सांगतोय की तेवढं एक आहे. म्हणजे वेगवेगळं काय या फॉर्ममध्ये बाकीच्यांपेक्षा. तर पहिले तर 60%चा क्रायटेरिया आहे, जो युज्युअली नसतो, तो पण ऍग्रिगेटचा. दुसरा, मल्टिपल पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर फायनल इयरचे जे स्टुडंट्स आहे त्यांना बऱ्यापैकी मला वाटतं इथे चान्स आहे, कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत तुम्हाला दाखवायचं आहे की तुमचा रिझल्ट वगैरे लागलेला आहे वगैरे वगैरे, त्यामुळे तिथपर्यंत तुम्ही ऑप्शन आहे तुम्हाला. बट 30 म्हणजे आजपर्यंत 30 नोव्हेंबरपर्यंत तुमचं एज क्रायटेरियामध्ये तुम्ही बसले पाहिजे. ठीक आहे, एज क्रायटेरिया मात्र त्यांनी आतापर्यंत दिला, एक 27 एक 32 आहे मॅनेजरच्या पोस्टसाठी, आणि इकडे एक्झिक्युटिव्हसाठी ऑलमोस्ट सगळेजण एक्झिक्युटिव्हसाठीच असतील. त्याची नोटिफिकेशन टेलिग्रामवर टाकलेली होती. एकदा आजच्या विकली टॉक नंतर परत एकदा नोटिफिकेशन टाकू, आणि 15 तारखेला त्याचं फॉर्म फिलिंग आहे ना, त्याच्या अगोदर मी थोडंसं सांगून देईल. त्यानंतर हा एक्झाम डेट पण अजून फायनलाइज झालेली नाही त्यांची. ठीक आहे, पण ती असली जरी तर भरपूर पुढे राहील, तोपर्यंत मला वाटतं आपला मेन सीझन निघून जाईल, त्यामुळे तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. क्लिअर? सो याचा मी फक्त एक हायलाइटिंग पॉईंट सांगितले, बाकी डिटेलमध्ये काय करू आपण, 15 डिसेंबर पासून फॉर्म फिलिंग आहे ना, त्याच्या अगोदर हवं तर तुमच्या अजून डाऊट्स क्लिअर करू. पुढे ऍग्रिकल्चर टेस्ट सिरीज. ओके, ऍग्रिकल्चर टेस्ट सिरीजचा पॉईंट आधी लिहिला वाटतं. ठीक आहे, शॉर्टमध्ये सांगतो ते पण 1-2 मिनिटांमध्ये. त्याच्यासाठी चांगला रिस्पॉन्स आलेला आहे, बट काही जणांचं असं म्हणणं होतं की सर आम्ही टेस्ट सिरीज घेतली तर आहे, क्लासची जी रेवाळे सरांनी तयार केलेली आहे, टोटल आय गेस त्यांनी एक व्हिडिओ बनवून त्यामध्ये सगळं डिटेल सांगितलेलं आहे, कोणत्या दिवशी कोणता पेपर होईल, कसा होईल, किती मॉकचा असणार आहे वगैरे वगैरे. तर मुलांचं असं म्हणणं होतं की सर ही टेस्ट सिरीज का बरं बेनिफिशियल आहे, कारण तिथं पेपर पूर्ण डिस्कस करून घेणार आहे. जसं समजा आपली एखादी नॉर्मल प्रीची तुम्ही मॉक टेस्ट दिली, टेलर इंग्लिशची, तर त्या पूर्ण मॉक टेस्टमध्ये तुमचे सगळे टॉपिक्स रिवाइज होतात, पूर्ण अख्खा सिलेबस रिवाइज होतो, कारण की प्रत्येक टॉपिकचं काही ना काही विचारलेलं असतं. तर त्या रिव्हिजनमुळे पण चांगली मेहनत होते. इकडे कसं ऍग्रीसाठी खूप जास्त डेटा, एवढा कोण वाचणार आहे, म्हणून मुलांनी करायची तेवढा चांगला रिस्पॉन्स दिलाय. बट मुलांचं असं म्हणणं होतं काही जणांचं, सर प्रीची एक्झाम झाल्यानंतर आम्ही मेन्सच्या मॉक टेस्टचा विचार करू, मग त्यावेळेस अवेलेबल राहील का? नो डाऊट त्यावेळेस अवेलेबल राहील. जेवढे टेस्ट तुमच्या आधी झालेल्या असतील त्या तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्ममध्ये भेटतील. बट प्रॉब्लेम असा आहे ना, मला पर्सनली विचारलं तर त्यावेळेस टाइम ड्युरेशन खूप कमी राहील. मग त्यावेळेस तुमचं मेन्सचं प्रिपरेशन होईल का? मुश्किल आहे, कारण साधं सिंपल SBI POचं जरी हातात घेतलं तर SBI PO साठी जरी बघितलं तर SBI PO साठी पण मेन्ससाठी इतका कमी टायमिंग आहे. आम्ही इकडे काय सांगितलं जनरल बँकिंगवाल्यांना की तरी पण तुम्ही मेन्सचं थोडंफार प्रिपरेशन आधी करा. एकदम बिगिनर असाल तर मग SBI POच्या प्रीचं करा, मेन्सचं त्यावेळेस नंतर बघू आता जेवढं तेवढं बिगिनर कडून. पण जे जुने स्टुडंट त्यांना काय सांगितलं, तुम्ही आधी पण मेन्सचं करा. तसं ऍग्रिकल्चरचे जर कोणी जुने स्टुडंट असतील तर मी म्हणेल त्यांनी आतापासून मेन्सचं करा. जर तुमचा पहिली गोष्ट तुमचा फक्त ऍग्रीवर पूर्ण फोकस असेल तर. बाकी तर आम्ही तुम्हाला सांगितलं की जनरल बँकिंग पण करा, पण ज्यांचं म्हणणं की नाही सर मला ऍग्रिकल्चरची AFO ची एक्झाम खूप सिरियस द्यायची आहे, तर मग मेन्सचा आधीपासून करा. जर तुम्ही सिरियस येतं त्यात हा डाऊट डोक्यात आणूच नका की सर प्री निघेल की नाही, तेवढा तर कॉन्फिडन्स ठेवा. आणि प्रीसाठी आता मॅडमचे इंग्लिशचे सेशन्स किंवा आम्ही भरपूर बाकी विकली डॉक्युमेंट सांगतोय, तेवढ्या गोष्टी फॉलो करा. आणि अबव ऑल तुम्हाला मेन्ससाठी जरी तुम्ही ती टेस्ट सिरीज घेताय किंवा कुठला पण तुम्ही अभ्यास करताय मेन्सचा, अख्खा दिवस थोडी घालवायचा आहे तुम्हाला. त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला वीकली हार्डली 3 ते 4 तास द्यायचे, वीकली पूर्ण आठवड्याभरामध्ये. तर मला वाटतं की ते वर्थ आहे. तर त्या एका रिझनमुळे टेस्ट सिरीज न घेणं किंवा अभ्यास न करणं हे चुकीचं आहे, कारण की जर तुम्हाला तोच कॉन्फिडन्स नाही यार प्री निघेल की नाही, तर मग तुम्ही कसं काय म्हणजे मेन्सचं करताय ना. आता इतक्या दिवस तर मुलं म्हणत होते की सर आम्हाला मेन्सचं करू का प्रीचं करू ते सांगा. आता हे करतोय इथं कॉन्फिडन्स दाखवत नाही, तर असं नको व्हायला ऍग्रिकल्चरवाल्यांचं की तुम्ही नुसतं फक्त डिस्कशनच करताय, मी हे करू का ते करू, आणि करत काही नाही नुसता वेळ जातोय, असं नको व्हायला. तर एक तर डिसिजन क्लिअर घ्या.
एक तर जनरल बँकिंग करताय जनरल बँकिंग करा, काही प्रॉब्लेम नाही, पण जर ऍग्रीवरतीच फोकस करताय तर मग मला असं वाटतं की मेन्सचं तरी आधीपासून चालू करा. कारण असं भरपूर वेळ झालंय की मुलांना होप्स नसता, कधी कधी काही जणांना प्रीच्या, पण प्री निघून जाते आणि मग नंतर असं वाटतं यार इतके कमी दिवस राहिले तर मेन्सचं होईल का. तर पॉईंट एकदम क्लिअर ठेवा, तर ते करताय ना तर मग मेन्सचं आधीपासून करा असं मला वाटतं. तर मला ते मी रविवार सरांशी बोललो तर काही मुलांनी ते एक्सक्यूज दिलं, म्हटलं हे एक्सक्यूज बरोबर नाही. तुम्ही कोर जनरल बँकिंग करताय तर मग चालतंय, पण जर का ऍग्रीज करताय त्यातही तुम्हाला तोही कॉन्फिडन्स नाही तुमची प्री निघेल की नाही, मग अवघड होऊन जाईल. आणि मॅडम तसंही या वीकमध्ये 3 सेशन्स घेणार आहे, तर तुम्ही त्याच्यावरती जास्ती जोर लावा. ठीक आहे, चलो ओके. बाकी तुम्हाला त्या व्हिडिओ बद्दल अजून डिटेल जर जाणून घ्यायचं असेल टेस्ट सिरीज बद्दल, कारण काही जण फर्स्ट टाइम ऐकणारे असतील आणि सरांनी 1 दिवसांची विंडो दिली होती ऍडमिशनची, पण त्यानंतर पण बऱ्याच जणांनी ती परचेस केलेली आहे, त्याचं फीस पण कमी आहे. तर त्याचा एक पूर्ण जो व्हिडिओ आहे ना आजच्या विकली टॉक नंतर मी परत टेलिग्रामवर टाकून देतो, तो एकदा तुम्ही परत ऐकून घ्या, तुमचे अजून डाऊट्स क्लिअर होतील. काही वाटलं तुम्ही रेवाळे सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. डन, ऍग्रीवाल्यांचं क्लिअर आहे सगळं. बाकी दुसरं जर त्या मुलांचं एक म्हणणं होतं सर टायमिंगचा थोडासा इश्यू आहे आम्हाला की आम्ही मेन्सचं करू की नाही, त्यासाठी मी मागच्या विकली टॉकमध्ये कुणालचं एक्झाम्पल दिलं होतं बघा. कुणाल सध्या सारस्वत बँकेमध्ये, आणि तो सारस्वत बँकेत त्याचा सीईटीचा रिझल्ट 99.46 असा काहीतरी आहे, 300च्या आसपास त्याचा ऑल इंडिया रँक आला आहे, म्हणजे त्याचा ऑलमोस्ट इकडे रिझल्ट येऊनच जाणार आहे, त्याचं सिलेक्शन होऊनच जाईल. कशामध्ये? MBA मध्ये. स्टील तो सारस्वत बँकेचं करतोय आणि तो म्हणजे सर साईड बाय साईड मी आता बाकीचं RBIचं प्रिपरेशन करत होतो, आता SBIचं पण करेल. म्हटलं यार जॉब करत करत होतंय का? तर मागच्या वेळेस मी तुम्हाला बोललो, तो म्हणतो उलट सर स्वतःला बिझी ठेवलं ना तर लवकर होते, कारण टायमिंग फिक्स आहे की जॉबचा टायमिंग आहे तर अभ्यासाला माझ्याकडे 4 तास आहे, भले 4 तास आहे पण 4 तास कडक अभ्यास होतो. इकडे मात्र जर तुम्ही प्लॅनिंगच बनवलेली नसेल, त्यामुळे मला असं वाटतं की जे ऍग्रिकल्चरवाले म्हणताना सर मेन्सचं होईल की नाही, ऍक्च्युली ते होऊ शकतं आणि तुमच्या इकडे प्रीचं पण होऊ शकतं. जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केली की दिवसभरातला मला इतक्या वेळ इकडे जायचं आणि इतक्या वेळ इकडे जायचं, आरामात होऊ शकतं. आणि सर रेवाळे सर तर तुमच्याकडनं आठवड्यातनं फक्त 4 तास मागताय, पूर्ण आठवड्यातनं 4 तास तर कमावून आरामात देऊ शकतो, 2 टेस्ट जरी दिल्या तर आपण, बरोबर. आणि पूर्ण विथ डिटेल डिस्कशन पण करता येते. सो बेसिकली पॉईंट्स क्लिअर करा. बाकी टेस्ट सिरीज तुम्ही ही घ्या, नका घेतो नंतरचा बाय, बट एक प्रॉपर शेड्यूल ठेवा आणि डिसिप्लिन फॉलो करा. डिसिप्लिन म्हणजे फक्त न अशी मिसकन्सेप्शन असते काय जणांची की नुसतं पंक्च्युअलिटी की टाइम वरती करणं, टाइम वरती नाही, सगळ्या गोष्टींमध्ये डिसिप्लिन पाहिजे तुमचं सगळं प्रॉपर. तर शेड्यूल पण व्यवस्थित बनवा, त्याला फॉलो पण करा, जेवढं मागच्या वेळेस मी सांगितलं होतं तेवढं पण, आणि आताही भरपूर काही सांगणार आहे. क्लिअर? सो ऍग्रीवाल्यांचं मॅटर क्लिअर आहे. त्याच्यानंतर IBPS क्लर्क, हा सगळ्यात इम्पॉर्टंट, एकच मिनिट बघता सर, IBPS क्लर्क बद्दल सांगू आणि IBPS क्लर्क नंतर MBA CETचं बघू आणि त्यानंतर पुढे. आता IBPS क्लर्क बद्दल ऍक्च्युली तसं जास्त तर काही नाही सांगायला, कारण की मागच्या वेळेस मी जे सांगितलेलं आहे ते मुलं प्रॉपर फॉलो करताय, कोणाचा काही चेंज नव्हता फीडबॅकमध्ये. बट या एका आठवड्यानंतर बरोबर या शनिवारी तुमचा, आज सोमवार आहे, या शनिवारी तुमची 5 तारखेला काही जणांची एक्झाम आहे, काहींची 12 तारखेला एक्झाम आहे. त्याच्यामुळे मात्र तिथं थोडंसं डिस्कशन आपल्याला करावं लागेल की ज्यांचा एकच आठवडा बाकी त्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे, त्यांचे 2 वीक बाकी त्यांनी कसं केलं पाहिजे. बाकी मागचं विकलं टाकलं तर परफेक्ट मी सगळं सांगितलं होतं, बट स्टील आता त्याच्यावर एकदा आपण डिफरन्शिएट करू. आणि काही जणांचं मेन्सचं असेल त्यांनी कसं करायचं, तर मी याच्या वेळेस मी असं काही वेगवेगळे टप्पे नाही पाडलेले, मी 2 डेट नुसार केलेले. ज्यांचा 5 डिसेंबरला पेपर आहे त्यांनी काय करायचं आणि ज्यांचा 12 डिसेंबरला पेपर आहे त्यांनी बघा. सगळ्यात पहिले तर ज्यांचा 5 डिसेंबरला पेपर आहे, आता 5 डिसेंबर वाल्यांमध्ये समजा पहिला टाईप जर आपण बघितला की ज्यांची बॅच चालू आहे, ज्यांची बॅच चालू आहे त्यांनी प्रॉपर बॅच चालू ठेवा. भरपूर जण विचारत होते सर माझा 5 डिसेंबरला पेपर आहे, मग बॅच मधले आम्ही टॉपिक मिस करू का, थोडासा ब्रेक घेऊ का? बिलकुल नाही, जसं चालू आहे तसं चालू ठेवा, काही फरक पडत नाही. शेवटी एखाद दिवस जो आहे शनिवारी पेपर आहे, शुक्रवारी वगैरे तुम्ही थोडंसं मिस केलं चालेल, पण बाकी जास्त काही नका करू. तुमचं रेग्युलर रुटीन चालू ठेवा, कारण त्याच्यानंतर पुढे फटका बसतो. एक आठवडा जर का तुम्ही परत ऑनलाईन बॅच बंद केली ना तर नंतर तुम्हाला ते कव्हर करणं खूप मुश्किल होतं. आणि असं ऑफलाईन मध्ये पण आम्ही बघितलेलं आहे, एखादी एक्झाम आली की सगळी मुलं तिकडे पळताना इकडे सगळा ट्रॅक सोडून देतात. तसं नका करू, बिंदास कंटिन्यू करा. आणि हे करत असताना मी म्हणल की आपला जो होमवर्क चालू आहे सध्या बॅच मधला, तो होमवर्क एक वेळ नाही केला तर चालेल, बट त्याच्याऐवजी एक मॉक टेस्ट द्या. सो ज्यांची बॅच चालू आहे, 5 तारखेला पेपर आहे, फर्स्ट टाईप ज्यांची बॅच चालू आहे त्यांनी एक तरी मॉक टेस्ट डेली बेसिसवर द्या. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार 4 मॉक टेस्ट तुमच्या पुढे 4 दिवसात झालं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्या 4 मॉक टेस्ट नंतर ज्या तुम्ही मॉक टेस्ट आधी दिले असतील याच्या अगोदर, आता लास्ट वीक मध्ये काय करायचं, ज्यांची बॅच चालू आहे त्यांच्यासाठी सांगतोय, समजा तुम्ही याच्या अगोदर 5 मॉक टेस्ट दिले असेल तर त्या 5ही मॉक टेस्टचं परत अनालिसिस करा, डिटेलमध्ये नाही, पण पझल सगळे हाताखालनं जाऊ द्या, DI सगळे हाताखालनं जाऊ द्या, जो मेजर पार्ट आहे. कारण की एखादं जर पझल तुमचं चुकलेलं असेल त्यावेळेस तर तुम्हाला पेपरला कसं फिलिंग होईल, समजा बॉक्सचं बदल घेतलं, यार माझं मॉक टेस्ट मध्ये चुकलं होतं, मग ते डोक्यात आपलं चालतं, तसं नको व्हायला. त्यामुळे जर का तुमचं त्यावेळेस तसं काही झालं असेल ना तर एकदा परत ते पझल सॉल्व्ह करा बॉक्सचं, म्हणजे ती मनातनं भीती निघून जाते की हा चला मला जमतंय हे. तर त्यामुळे अनालिसिस करा, जे पेपर झालेले त्याचं पण आणि जे देणार त्याचं डेफिनेटली करायचं. बाकी इंग्लिशचे मॅडम तुमचे 3 सेशन्स घेणार आहे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, ते आठवणीने अटेंड करा. मागच्या वेळेस IBPS PO ला पण घेतले होते, ऍज इट इज मॅडमचा 3rd पेपर जसा आहे तसाच पेपर आला होता, तर इथं पण तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल, तेवढं सेशन अटेंड करा. लॉजिकचे पण असतील, सर अनाउन्समेंट करतीलच उद्या, ठीक आहे, किंवा टेलिग्रामवर अनाउन्समेंट करू. ही झाली पहिली टाईप, यांनी एवढंच करायचं, बॅच अटेंड करायची, एक मॉक टेस्ट द्यायची, डिटेल अनालिसिस करायचं. मध्यंतरी अनालिसिस साठी मला खूप मेसेजेस आले होते की सर अनालिसिसच्या व्हिडिओची लिंक द्या.
ती मागच्याच वेळेस दिली होती डिस्क्रिप्शन मध्ये, यावेळेस पण आम्ही त्याची व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, हवं तर कमेंट बॉक्समध्ये पण टाकून देऊ. त्या व्हिडिओमध्ये मी टोटल सांगितलेलं की अनालिसिस कसं करायचं तेवढं एकदा बघून घ्या, ठीक आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकू. त्याच्यानंतर ज्यांची बॅच संपलेली आहे पण 5 तारखेला पेपर आहे, एक रिसेंटली बॅच संपली आहे किंवा जस्ट कोरोनाच्या आधी संपली होती किंवा फर्स्ट टाइम देत आहे किंवा जे जुने पंटर पण आहेत त्यांनी पण बघा काय करायचं. मला वाटतं त्या पोरांनी आता 5 तारखेला पेपर आहे शनिवारी, बॅच संपलेली, दिवसभर रिकामे तुम्ही, तर 2 मॉक टेस्ट द्यायला काही हरकत नाहीये. एक तर मिनिमम देऊन अनालिसिस कराच. जर पहिल्या मॉक टेस्टचं सक्सेसफुली अनालिसिस झाली तर दुसरी पण द्या. सर 2 का बरं? मला तरी असं वाटतंय की जर 2 मॉक टेस्ट ना तर मी डिफरंट सोर्सेस दिले असते. लाईक समजा मी जर ऑलिबोर्ड वापरतोय कंटिन्यू, तर मी 4 दिवसात एक मॉक टेस्ट ऑलिबोर्डची दिली असती आणि एक मॉक टेस्ट जी आहे ना ती मी वेगळ्या सोर्सची दिली असती. सर कोणत्या सोर्सची ते डिस्क्रिप्शन मध्ये 8-10 सोर्सेस आम्ही टाकून दिलो, ज्याच्या फ्री मॉक टेस्ट आहे, तेवढ्या देऊन बघा. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी ऐका, ज्यांचे बॅच संपलेली आहे, बॅच चालू आहे, जे जुने पंटर, सगळ्यांनी ऐका, ज्या टाइमला तुमचा पेपर आहे त्याच टाइमला पुढचे 4 दिवस पेपर द्या, ठीक आहे. जर तुमचा पेपर सकाळी 8 ची रिपोर्टिंग असेल तर दररोज सकाळी 8 वाजता पेपर द्या पुढचे 4 दिवस. जर तुमचे पेपर 3:30 वाजता असेल तर दररोज 3:30 वाजताच पेपर द्या. आता काही जण म्हणतील सर आमचं 4:30ला टेलिग्रामचं लाईव्ह सेशन असतं लॉजिकचं, काही बिघडत नाही, पण तुम्ही त्याच टाइमला 4 दिवस पहिले पेपर द्या. ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. स्वतःला त्या झोनमध्ये टाकून घ्या. नाही तर भरपूर जणांचं असं असतं की यार मी तर रोज रात्रीच अभ्यास करतो, मला रात्री अभ्यास करायची सवय आणि एकदम सकाळी पेपर आहे, तुम्ही झोपेतच पेपर दिला, असं होऊन जातं. किंवा काही जणांचं दुपारी झोपायची सवय असते, नेमका दुपारी पेपर येतो. त्यामुळे पुढचे 4 दिवस तुमचा जो टायमिंगला पेपर आहे, तुमच्या ऑल तिकीट्स आलेले तुम्ही बघून घ्या. इनफॅक्ट ज्यांचं 12 तारखेला पेपर आहे त्यांच्यासाठी पण शेड्यूल सांगणार आहे, त्यांनी पण त्याच टाइमला पेपर द्या मात्र, जे पण तुम्ही मॉक टेस्ट देता येतात, ठीक आहे. क्लिअर? जर का ऑनलाईन बॅच मध्ये येत असेल तर मग तेवढं बेअर करा, पण अदरवाईज मला वाटतं त्या टाइमला पेपर दिले पाहिजे. क्लिअर? अभी उसमें दूसरी बात ये हो गया, हा ज्यांची बॅच झाली त्यांच्यासाठी की 2 मॉक टेस्ट, बरोबर. दुसरी मॉक टेस्ट जी आहे त्यात मात्र मी एक्सपेरिमेंट करेल ना. जर समजा मी रेग्युलर बँकर अड्डाचे मॉक टेस्ट देतोय तर मी बँकर अड्डाचे एक मॉक टेस्ट रेग्युलर देईल आणि एक एक्सपेरिमेंट करेल, ऑडी बोर्ड, प्रॅक्टिस मॉक, त्यानंतर आय एक्झाम बी वगैरे वगैरे वॉट एव्हर. पण ज्याच्यात मी एक्सपेरिमेंट करतोय ना ती मॉक टेस्ट मी माझ्या 100% स्ट्रॅटर्जीने देईल. जी दुसऱ्या सोर्सची, सॉरी एक्सपेरिमेंट नाही, जी दुसऱ्या सोर्सची मॉक टेस्ट आहे ती मात्र मी प्रॉपर देईल. आणि जी मी रेग्युलर युज टू झालेली, जसं बँकर अड्डाला भरपूर युज टू झालेले किंवा ग्रेडअपला बरेच जण युज टू झालेले किंवा ऑलिबोर्डला युज टू झालेले, ज्या मॉक टेस्ट मध्ये तुम्ही युज टू झाले त्यात एक्सपेरिमेंट करा. लाईक अख्खा पूर्ण वेळ तुम्ही पझल्स अटेम्प्ट करा, लॉजिक मध्ये स्टार्ट टू एंड पझल अटेम्प्ट करा. करून तर बघा काय होतं. समजा चुकून सेंटर खराब आलं आणि तिथे जर का नेक्स्ट करताना प्रॉब्लेम येत असेल, बफर होत असेल, तर आपण काय करतो, स्टार्ट टू एंड जातो की नाही. मग त्यासाठी स्ट्रॅटर्जी काम होतील. तर स्टार्ट टू एंड जाऊन बघा आणि फक्त पझल्स घेऊन तर बघा कसं वाटतंय, किंवा स्टार्ट टू एंड फक्त वर्ड प्रॉब्लेम करा. असे एक्सपेरिमेंट करा, एका याच्यात एक्सपेरिमेंट करा, एक नॉर्मल करा. आणि जर एक्सपेरिमेंट केला आणि स्कोर खराब आला तर काही वाईट नका वाटून घेऊ, कारण तो एक्सपेरिमेंट होता. आणि बाकी नॉर्मल मग तुमचं स्कोरिंग चेक करा. पण अनालिसिस मात्र नीट करा. अनालिसिसच्या व्हिडिओची लिंक परत मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो किंवा कमेंट बॉक्समध्ये टाकून देतो आज, ठीक आहे. तेवढं मात्र आठवणीने बघा. सो काय काय सांगितलं मी, ज्यांची बॅच झाली आहे 2 मॉक टेस्ट, एक एक्सपेरिमेंट, एक नॉर्मल. सोर्सेस मात्र डिफरंट ठेवा, सोर्सेस चेंज ठेवा. जर तिथे जाऊन काही प्रॉब्लेम आला स्क्रीनचा, कारण भरपूर जण बँकर अड्डाचे देतात आणि तिथे जाऊन म्हणतात सर तिकडची स्क्रीन वेगळी होती, जो इंटरफेस होता तो वेगळा होता. ऑलिबोर्ड सारखाच इंटरफेस असतो एक्झामला आणि अड्डा सारखा कधी कधी थोडासा चेंज होतो. अड्डाचे पझल्स पण ना खूप असे देतात ते एकदम लाईन्स मध्ये, तर खूप भारी वाटतं सॉल्व्ह करायला. पण तिथे गेल्यानंतर कसं कंजेस्टेड असतं, त्यामुळे वेगवेगळे सोर्सेस द्या हे सांगतोय तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर या बॅचवाल्यांनी ज्यांची बॅच संपलेली आहे त्यांच्यासाठी 2 मॉक टेस्ट झाल्यानंतर टेलिग्राम लाईव्ह सेशन चुकून पण बंद नका करू. मला बऱ्याच जणांचे मेसेज आले तर 6 दिवसावर पेपर आहे, आम्ही टेलिग्राम लाईव्ह सेशन बंद करू का? चुकून पण बंद नका करू. त्याचा खूप जास्त बेनिफिट झालेला आहे मुलांना. आधी लॉजिकच्या याचा अति जास्त झालेला आहे आणि पुढे पण चालू ठेवा. आणि जे जुने पंटर आहेत त्यांनी DI आणि केसेटचे जे सेशन चालले कॉन्टचे ते पण कंटिन्यू करा. जे जुने मुले आहेत त्यांनी, जे नवीन आहेत त्यांनी मग ते नाही केलं तरी चालेल, पण लॉजिकचं तरी करा, ठीक आहे. आणि मॅमचे 3 सेशन्स जे मी आधी बोललो ते पण, ठीक आहे. एवढं झालं. बाकी अजून काही जुन्या मुलांचे असे मेसेज होते की सर आम्ही जीके स्टॉप करू का आता लास्ट वीक साठी. ऑनेस्टली मला विचारलं तर मी म्हणाल नका करू, कारण की जीके हार्डली 1-1.5 तासाचं असतं, तेवढं करत राहा. तुम्हाला मी आता थोड्या वेळापूर्वी एक्झाम्पल दिलं कुणालचं, काही जणांनी फॉरवर्ड केला असेल व्हिडिओ, त्यांना कळलं नसेल. सगळ्यात जास्त बिझी माणूस जो असतो त्याकडे सगळ्यात जास्त वेळ असतो, अशी एक सेईंग इंग्लिशमध्ये, ठीक आहे. तर सगळ्यात जास्त बिझी वाल्याकडनं पूर्ण पिक्चर क्लिअर असतो, यार मला इथे असं करायचं, मग त्याला माहिती केलं मला किती वेळ जायचं आहे. त्यामुळे तुम्ही जर जीके साठी थोडासा वेळ ठरवून घेतला ना तरी पण तुमचं बाकी पूर्ण वेळ होऊ शकतो, जर नीट प्लॅनिंग केली तर. जर समजा एखादा एकदमच नवीन आहे, थोडा कॉन्फिडन्स कमी आहे, सर मी आधी कधी पेपर दिलेले नाहीये, तर मग मात्र जीके स्टॉप केलं तर चालेल. पण बाकी जुन्या पोरांना नाही म्हणाल काही करू नका. शनिवारी पेपर फार तर शुक्रवार पण करा, अदरवाईज तो मोमेंटम चालू ठेवा. कारण जर आता जीके परत आठवडाभर स्टॉप केलं आणि पेपर नंतर परत ओपन केलं ना, परत तुम्हाला असं वाटेल सर खूप गॅप पडला, म्हणजे परत कव्हर करायला तुमचं बाकी रिदम तुटून जाईल. त्यामुळे शक्यतो जास्त की शेड्यूल मध्ये चेंजेस करू नका. फक्त मॉक टेस्ट त्याच टाइमला द्या, त्या टाइमला तुमचा पेपर आहे, ठीक आहे. टेलिग्राम लाईव्ह सेशन चुकून बंद नका करू, जीके चुकून स्टॉप नका करू. ओके, क्लिअर. त्यानंतर आता ज्यांचा 12 तारखेला पेपर आहे, ठीक आहे, ज्यांचा 12 डिसेंबरला पेपर आहे त्यांच्यासाठी पहिले 12 डिसेंबरला पेपर आहे सर माझी बॅच चालू आहे, तर बॅच चालू ठेवा.
मॉक टेस्ट रोज नका देऊ. जे मी त्यांना सांगितलं रोज द्या, कारण त्यांचा 5ला पेपर आहे. रोज नका देऊ. जसं मी मागच्या वीक मध्ये सांगितलं होतं, ऑल्टरनेट डेला चालू ठेवा. बॅच चालू आहे तुमची, प्रॉपर बॅच करा, ऑनलाईन बॅच, आणि ऑल्टरनेट डेला म्हणजे आठवड्यात फक्त 3च मॉक टेस्ट द्या. अनालिसिस मात्र डिटेल करा आणि युट्यूबचे सेशन्स करा. कारण 5 तारखेला पेपर झाल्यानंतर आम्ही रिव्ह्यू सेशन घेऊ त्याचा रात्री. मॅडम, मी सर, आम्ही तिघही पेपरला जाणार आहे. मग आम्ही रिव्ह्यू दिल्यानंतर आठवडाभरात तुम्हाला काय चेंजेस करायचे त्याच्या हिशोबाने आम्ही पण जे पण लाईव्ह सेशन घेणार आहे युट्यूबचे, त्यात पण तसा काहीतरी पॅटर्न ऍड करू, जर काही नवीन असला तर, किंवा जसा कसा असेल त्याच्यावरती एखादी मॉक टेस्ट घेऊ, तर तुम्हाला ते लाईव्ह सेशन्स कामाचे येतील. आणि मॅडम आता पण 3 टेस्ट घेत आहे, तर ते पण एक कामाचं येईल. ठीक आहे. सो बॅच करा, ऑल्टरनेट डेला टेस्ट चालू ठेवा. त्यानंतर 5 डिसेंबरचं रिव्ह्यूचं सेशन करा. बस मला वाटतं जास्त काही चेंजेस करायला नको. ज्यांची बॅच चालू त्यांनी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे क्लासवर्क, होमवर्क, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू ठेवा. मागच्या वीकमध्ये सांगितलेलं आहे बघा. ठीक आहे. आता ज्यांची बॅच एंड झालेली आहे, सगळ्यात महत्वाचं लास्ट वीकचा जो विकली टॉक आहे तो तुम्हाला परत चालू करणे, कारण की 12 तारखेला तुमचा पेपर आहे, तुमच्याकडे 2 वीक आहे. तर या वीक मध्ये तुम्ही काय करा, जीकेचे सेशन्स चालू ठेवा, बिलकुल बंद नका करू. मेन्सचे जे पण सेशन तुमचे चालू होते, ज्यांची बॅच झालेली आहे, आणि सर मी तर SBI PO साठी पण करत होतो किंवा RRB PO साठी करत होतो, मेन्सचे सेशन चालू ठेवा तुमचे जसे चालले तसे. जसं की मेन्ससाठी आपलं टेलिग्राम लाईव्ह सेशन चालू आहे, क्वांटचं डी अँड केसलेट, ते चालू करा, ते चालू ठेवा. लॉजिकचं चालू ठेवा. त्याच्यानंतर वीकली मी तुम्हाला म्हटलं होतं वीकेंडला 2 सेक्शनल टेस्ट द्या, ते द्या. आता या संडेला एक क्वांटचं सेशन घेतलं, खूप जबरदस्त सेशन झालं, सगळ्यांना मजा आली. तसे सेशन्स अटेंड करा जे तुम्हाला मेन्स साठी प्रिपेअर करून घेतायत. तर ते सगळं चालू ठेवा. ज्यांचा 12 तारखेला पेपर त्यांनी काही लोड घ्यायची गरज नाही या वीकमध्ये. तेच सगळं शेड्यूल चालू ठेवा जे तुमचं लास्ट वीक मध्ये चालू होतं. टेलिग्राम लाईव्ह कंपल्सरी करा आणि SBI PO आणि IBPS क्लर्क याच्या मिक्स मॉक टेस्ट द्या. म्हणजे एक जर IBPS क्लर्कची दिली तर उद्या एक SBI PO ची द्या, कारण तुमचा SBI PO पण लगेच असणार आहे पुढे. 12 तारखेनंतर परत 12 दिवस राहतील, पण SBI PO मुळे तुम्हाला लेवल कमी जास्त होईल. आणि डिफरंट सोर्सेस वापरा. शेवटी डिफरंट सोर्सेस खरं तर मी तुम्हाला पुढच्या वीकमध्ये सांगणार होतो आता, कारण तुमचा 12 तारखेला पेपर येतं. बट स्टील या वीकपासून जरी चालू केले तुम्ही एक्सपेरिमेंट बेसिसवर, काही प्रॉब्लेम नाही. त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये राहील. आणि झालेल्या मॉक टेस्टचं अनालिसिस तुम्हाला पुढच्या वीकमध्ये परत करायचे, नेक्स्ट वीकमध्ये. या वीकमध्ये तुम्ही मॉक टेस्ट चालू ठेवा, काही टेन्शन नाहीये. जे मी त्यांना सांगितलं ते तुम्हाला नाहीये. क्लिअर? ओके. सो 12 तारखेला पेपर मुलांचा क्लिअर, त्यांना जास्त लोड नाही, जसं चालू ठेवायचे. काहीच बंद नका करू. जीके पण बंद नका करू. टेलिग्राम लाईव्ह सेशनचं चुकूनही बंद नका करू. क्वांटचं पण करा. त्याच्यातले पण जे मुलं सिन्सिअरली करताय त्यांचे आत्ता कमेंट्स येत आहे की सर आता जरा बरं वाटतंय, आधी आमचे आन्सर्स येत नव्हते, पण आता फिअर निघतंय आमचं. तर स्वतःला जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीमध्ये झोकत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते फिअर निघणार नाहीये. त्यामुळे जर नेहमीच नुसतं म्हटलं सर केसलेट अवघड आहे, मला नाही जमत, DI अवघड आहे, तर जमणार नाही. तर ट्राय तर करा. त्यामुळे लाईव्ह सेशनचा फायदा होईल. आणि टेलिग्राम लाईव्ह सेशनसाठी डिस्क्रिप्शन मध्ये हा जो नंबर दिलाय ना 95 चा, त्याच्यावरतीच कॉन्टॅक्ट करा. काही जण 84 वरती पण करता, चला ठीक आहे 84 वर, पण 84च्या टेलिग्रामवर नका कॉन्टॅक्ट करू. ते 84चा टेलिग्राम कोणीच बघत नाही, क्लास कोणी तुमचे मेसेजेस वाचत नाही त्याच्यावरती, भरपूर मुलं तिकडे करता. तर 95 चा जो नंबर आहे, हा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही तेही टाकून देतो. डिस्क्रिप्शन मध्ये 95 चा नंबर टाकू, त्याच्यावरतीच करा फक्त. ठीक आहे. ओके. पुढे बघा, MBA CETचं बघू आता पटकन शॉर्टमध्ये. MBA CETचं काय बाकी, याच्यामध्ये IBPS क्लर्कचा अजून काही एखादा डाऊट राहिला असेल चुकून, तर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकू शकता. MBA CETचं शॉर्ट मध्ये सांगतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा फीडबॅक सेशन. MBA CET साठी मला संकेतने मेसेज केला होता की सर आता नोटिफिकेशन येईल की नाही, किंवा लास्ट इयरचं अजून रिक्रुटमेंट झालेलं नाहीये, कॉलेजेसचं कसं, पुढचं काय फ्युचर, वेळेवरती एक्झाम होईल का, वगैरे वगैरे ब्ला ब्ला ब्ला, भरपूर गोष्टी. माझं काय म्हणणं आहे, बँकिंगवाल्यांची पण हीच बोंब झाली होती. कधी? आता कोरोनाच्या अगोदर. त्यांना काय सांगितलं, फक्त प्रिपरेशन करून ठेवा, एक्झाम होणार आहे, थोड्याशा लेट होतील पण एक्झाम होणार आहे. तसं MBA ची पण एक्झाम होणार आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच टाइमला होईल किंवा थोडीशी लेट होईल, पण अभ्यास करून ठेवणं, प्रिपेअर्ड राहणं हे तुमच्या कामाचं आहे की नाही. आता ज्या मुलांनी लॉकडाऊन मध्ये अभ्यास केला त्या सगळ्यांना पेपर मस्त गेले, एकदम खुश आहेत ते. बाकीचे तेव्हाही बोंब मारत होते, आताही बोंब मारताय, कारण फ्युचरमध्ये बोंब मारतील. सुधारावं लागेल ना त्यांना, अभ्यास तर करावा लागणार आहे, तर मग अभ्यासाच्या मागे लागा. मग MBA CET साठी अभ्यासाचं ते विचारत होते सर स्केड्यूल कसं करू. माझं सरळ सोपं म्हणणं आहे, MBA CET कधी होईल, काय होईल, त्याचा काय पोस्टपोन होईल, नाही होणार कोरोनामुळे, ते सगळं सोडून द्या. सगळ्यात सोपं, जर तुम्हाला MBA CETच करायचं आहे ना, बरोबर 3 महिने बाकी, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चचा समजा थोडा वेळ, पण तो आपण स्पेअर मध्ये पकडू. त्यांना माझं सरळ म्हणणं आहे, SBI PO चा तुम्ही फॉर्म भरा. SBI PO ची लास्ट डेट 4 तारखेला आहे. ठीक आहे, 4 डिसेंबर. बाकीच्यांनी पण ऐका, SBI PO ची लास्ट डेट 4 तारखेला, त्याच्या अगोदर फॉर्म्स भरा. तर माझं म्हणणं SBI PO चा फॉर्म भरा. SBI PO चं प्रिपरेशन जर केलं तुम्ही प्रीचं, तर MBA CET साठी तुमचा खूप चांगला बेस तयार होईल. कारण की तुम्हालाही माहिती आहे की लॉजिक भले इथं 35 मार्कला आहे SBI PO ला प्रीला, पण तेवढंच लॉजिक तिकडे 75 मार्कला विचारतात. बरोबर, भरपूर व्हरायटी राहते. त्याच्यामुळे तुम्ही प्रीचा अभ्यास करा. आता जर काही नवीन स्टुडंट असेल तर मी सरळ सांगाल की SBI PO च्या मागे लागा. त्याच्यासाठी आम्ही जे शेड्यूल सांगतोय, ज्या मॉक टेस्ट सांगतोय ते करा. त्या मॉक टेस्टनी पण तुमची स्पीड वाढते, त्याचा फायदा तिकडे खूप होतो. वैभव तांबे ऑल इंडिया रँक 22 होता, भारतात 22वा आला होता. MBA CET मध्ये भारतात 22वा.
त्यांनी पण पूर्ण आपली बँकिंगचीच बॅच केलेली होती आणि त्यानंतर सीईटीचा पेपर दिला होता आणि इतका स्कोर आला त्याचा. त्यामुळे काही असं वेगळं प्रिपरेशन करायची गरज नाही. नो डाऊट ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंग आहे, पण ऍबस्ट्रॅक्ट रिझनिंगचे सर सेशन्स घेतील त्यावेळेस ते प्रिपेअर होऊन जाईल, त्याची काळजी नका करू. किंवा त्याचं मी सरांना सांगतो, सर त्याचं रात्री उशिराचं एक सेशन चालू करतील जे सरांनी मागे चालू केलं होतं. क्लिअर. सो बेसिकली एमबीए सीईटी साठी जे करताय ना, जर फ्रेशर असाल तर बिंदास एसबीआय पीओचा प्रिपरेशन करा. पहिले तर फॉर्म भरा, जाऊ द्या ते 750 रुपये, काही बिघडत नाही. पण एमबीए सीईटी साठी करताय तर याला एसबीआय पीओ भरा, एसबीआय पीओचा प्रॉपर अभ्यास करा, तसंच मॉक टेस्ट द्या, त्या मॉक टेस्ट तसं अनालिसिस करा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल, त्या डिस्क्रिप्शन लिंकचं बघा एकदा कसं करायचंय. आणि एखादं नॉर्मल जर का तुम्ही पॅक घेता एसबीआय पीओचं ते पण चालेल. मी तर म्हणतो 10 ते 12 फ्री सोर्सेस आहे. प्रत्येकाची एक जरी मॉक टेस्ट दिली तर 12 मॉक टेस्ट तुम्हाला फ्री मध्ये भेटताय. त्या 12 मॉक टेस्टची लिस्ट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल. तर मी म्हणतो तेवढं जरी दिलं एसबीआय पीओ पर्यंत तरी तुमच्यात भरपूर इम्प्रुव्हमेंट होईल. कारण की जो एमबीए सीईटीचा टॉपर असतो ना, त्याचे पण जेन्युअन अटेम्प्ट 140 ते 150 पर्यंत असतात. इंग्लिशमुळे थोडेफार फ्लक्च्युएट होता अटेम्प्ट, ते जाऊ द्या, पण 140-150 असतात. विचार करा, एवढा अटेम्प्ट मुलांचा पेपर, म्हणजे आपण एवढा जर अटेम्प्ट करायचा तुम्हाला 140-150, तर पहिला राऊंड एकदम इझी वाला मारतो आपण, एमबीए सीईटी वाल्यांना माहिती. दुसरा मग थोडासा डिफिकल्ट वाला. तर तसा जो पहिला राऊंड आहे आपला इझी वाला, तो तुमचा एसबीआय पीओ मुळे प्रिपरेशन होईल ना. काही जण म्हणतील सर इथं प्रीची लेवल आहे, एवढी लेवल आम्हाला सीईटीला येईल का? पहिले हे तर करून बघा, टाइम प्रेशर मध्ये 20 मिनिटात होतंय का? हे जर चांगलं प्रिपरेशन झालं त्यानंतर कंप्लीट 2 महिने भेटताय तुम्हाला. त्यामुळे फ्रेशर्सनी जर बिंदास एसबीआय पीओच्या मागे लागा. एसबीआय पीओच्या प्रिपरेशनमुळे तुमचं चांगलं प्रिपरेशन होईल आणि नंतर मग पुढे काय करायचं ते बघू. आणि जे जुने स्टुडंट आहे, आता जुने स्टुडंट्स आहे त्यांचं असं म्हणणं असणार आहे, सर आम्ही एसबीआय पीओच्या आधी पण दिली होती किंवा परत देतोय, मग तुम्ही त्यात एक्सपेरिमेंट करा. जसं मी आता बोललो मागे की एलआरचा तर पूर्ण पझल सोडून काढायचे 20 मिनिटांमध्ये, तर तुमचं सीईटी साठी पण प्रेशरमध्ये पझल जमताय का हे कळून जाईल. आणि मॅथ्सचा तर 20 ते 20 मिनिटं फक्त वर्ड प्रॉब्लेम करायचे, कारण तुम्हाला जुने मुले संकेत भाले सारखे त्यांना सिम्प्लिफिकेशन येतं, कंपॅरिझन येतं, नंबर सिरीज येतं. मग त्यांनी 20 ते 20 मिनिटं नुसते वर्ड प्रॉब्लेम जरी अटेम्प्ट केले, चांगला कॉन्फिडन्स वाढेल. आणि केसलेट आणि डीआयचे जे लाईव्ह सेशन चालू आहे मॅथ्सचे तेवढे करा. तर हा जो टाइम पिरियड तुमचा डिसेंबरचा, याच्यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन तयार होतंय. आणि नंतर मग मॉक टेस्ट वगैरे साठी पूर्ण अख्खा जानेवारी आहे, फेब्रुवारी, काहीच प्रॉब्लेम नाही. बाकी त्याचं म्हणणं होतं की जर मॉक टेस्ट साठी काही ग्रुप्स वगैरे बनले तर तुम्ही यस सरांना कॉन्टॅक्ट करा. मी पण सरांना सांगतो, सर त्याला थोडंसं अजून मोठ्या स्केलवर आता घेऊन जातील. सरांनी मला वाटतं टेस्ट सिरीज घेतली पण आहे काही मुलांनी, पण माझं पर्सनल ओपिनियन आहे, जर तुम्ही एसबीआय पीओचं जरी केलं ना तरी पण चांगलं प्रिपरेशन होईल तुमचं. एसबीआय पीओचं ऑलिबोर्डचं प्रिपरेशन करा, काहीच प्रॉब्लेम नाही. एमबीए सीईटी साठी बेस्ट प्रिपरेशन राहील ते. क्लिअर. इंग्लिशचे पण आता मॅडमचे सेशन्स करायचे 3 होणार आहे. सो बेसिकली या पूर्ण टाइम पिरियड मध्ये होईल तेवढा आपण अभ्यास करून घेऊ आणि नंतर मॉक टेस्टचं बघू. बाकी मॉक टेस्ट साठी सर ग्रुपवरती टाकतील, मी सरांना पक्का सांगतो आठवणीने. ठीक आहे. तर संकेत, याच्यात अजून तुझे काही डाऊट्स वाटत असतील तर बिंदास मला कमेंट कर, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यानंतर मी जे एक्सपेरिमेंट बोलले तेवढे करायचे म्हणा, संकेतच नाही बाकी सगळ्यांनी पण, की वर्ड प्रॉब्लेमच अटेम्प्ट करायचे 20 ते 20 मिनिटं एसबीआय पीओच्या फ्रीमध्ये एक्सपेरिमेंट म्हणून. ठीक आहे. लॉजिक मध्ये पूर्ण पझल्स करा, तुम्हाला किती जमताय बघा. तुम्ही इथं 20-20 मिनिटांसाठी प्रिपेअर झाले तर पूर्ण पुढे 2.5 तासाचा आपला एमबीए सीईटीचा पेपर देता येईल, काहीच त्याच्यात अडचण नाही येणार. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर डाऊट्स, सजेशन्स, फीडबॅक आणि तुमचे स्क्रीनशॉट्स ते पटापट बघू आपण. एसबीआय पीओचे भरपूर जण फॉर्म भरताना विचारतात सर अटेम्प्ट काय टाकायचे. जर तुम्ही मेन्सची एक्झाम दिली असेल तरच तो अटेम्प्ट कन्सिडर होतो, प्रीचा अटेम्प्ट कन्सिडर होत नाही. 4 तारीख त्याची लास्ट डेट आहे, 4 डिसेंबर, ते सगळ्यांनी लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आरबीआय साठी जीके खूप डिफिकल्ट आलं होतं सर, मग आम्ही जीके खूप डीप मध्ये करू का, असं काही जणांचं म्हणणं. खूप डीप मध्ये नाही, बिलकुल नाही. जरी ते डिफिकल्ट आलं होतं जीके तर सगळ्यांना डिफिकल्ट गेलं होतं. असं झालं का की तुम्हालाच डिफिकल्ट गेलं तर मग विचार केला असता. तर मला असं वाटत नाही की एका पेपरला एवढं डिफिकल्ट आलं म्हणून तुम्ही तुमची पूर्ण स्ट्रॅटेजी चेंज करून खूप डीप मध्ये प्रिपेअर करायचं. इंटरेस्ट घेऊन प्रिपेअर करा, त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. त्याबद्दल मी LNTची एक न्यूज टाकली होती बघा, त्याच्याबद्दल मी पुढे बोलणार आहे. मी त्याचा स्क्रीनशॉट आणलेला आहे, त्या जीके बद्दल मी थोडंसं बोलेल. बट काही जणांचं म्हणणं होतं की सर खूपच आम्ही असं ऐकलं आरबीआयचं जीके अवघड आलं, माझं याच्या पुढे अजून का. ऑलरेडी तुम्ही जीके मध्ये खूप इन्व्हेस्टमेंट करता, तर मला वाटत नाही की खूप डीप मध्ये जायची गरज आहे, कारण बँड बाजारात सगळ्यांचाच वाचतो. त्यामुळे एक पर्टिक्युलर टाइम देऊन त्याला फक्त इंटरेस्ट घेऊन प्रिपेअर करा, तर खूप भारी प्रिपरेशन होईल जीकेचं. ठीक आहे. त्याच्यानंतर अभ्यासासाठी पार्टनर पाहिजेत, काही जणांना मेन्सच्या प्रिपरेशनसाठी, काहींना प्रीच्या, काही जण जस्ट ग्रॅज्युएट झालेले त्यांनी कॉन्टॅक्ट केला होता. तर ज्यांना जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि सर माझं बिगिनर आहे, मी प्रीसाठी प्रिपरेशन पाहिजे, तर मला कॉन्टॅक्ट करा. पण डिटेलमध्ये लिहा, बिगिनर असं तुमचा एखादा स्कोर किंवा तुमचा एखादी एक्झाम दिली असेल तुम्ही, काहींनी एसबीआय क्लर्क भरला होता, काहींनी समजा आरआरबी भरला असेल, काहींनी आयबीपीएस भरला असेल, तर तुमच्या त्या मॉक टेस्ट मधले त्या पेपरमध्ये तुमचे अटेम्प्ट्स मला मेसेज करा किंवा तुमचा एखादा स्कोर मेसेज करा. मग त्या हिशोबाने मी तुम्हाला ग्रुप मेंबर देतो. तर थोडेसे डिटेल्स पाठवा, SMS करा, फक्त टेक्स्ट मेसेज केला तरी चालेल, व्हॉट्सअप टेलिग्राम केलं थोडासा लेट रिप्लाय जाईल तुम्हाला, मला बघायला वेळ लागेल. ठीक आहे. त्यानंतर काही जणांचं म्हणणं होतं सर हॉलिवूडचे क्वेश्चन्स करायला पाहिजे की नाही. मी नो डाऊट मान्य करतो, हॉलिवूडचे काही क्वेश्चन थोडे इरिलिव्हंट आहे, त्याची लँग्वेज बरं का, म्हणजे अशी डाऊटफुल असते, थोडी अँबिग्युअस असते की याचा काय मिनिंग होईल. पझल्स मध्ये पण तुम्हाला दिसलं असेल बघा, काहीतरी वेगळाच मिनिंग येतात आणि तिकडनं जाता. वर्ड प्रॉब्लेम मध्ये पण थोडासा ट्विस्ट टाकता, बट ती लँग्वेज मरू दे तिकडे. त्याचं सोल्युशन बघितल्यानंतर कळतं की यांना असं म्हणायचं होतं.
तर त्यांचे पॅटर्न्स खूप जबरदस्त असतात. त्यामुळे मी हॉलिवूडला अजूनही सपोर्ट करेल. त्याच्यातनं शिकण्यासारखं भरपूर आहे, खूप चांगल्या कॉन्सेप्ट राहतात. नो डाऊट कधी कधी खूपच डोक्याच्या बाहेर. आता मला कोणीतरी एजसचे एकच प्रॉब्लेम 2-3 जणांनी पाठवला होता. एक त्या संगमनेरच्या स्टुडंटने पाठवला होता, अजून 2-3 जणांनी, सर याचं सांगा म्हणे मिनिंग काय. त्याचा मिनिंग खरंच नव्हता कळत, पण जेव्हा सोल्युशन बघितलं ना त्यांनी पॅटर्न चांगला घुमवलेला होता की असं येऊ शकतो, आपल्याला ते शिकायला भेटतं. बाकी जाऊ दे तिकडे, त्याचा मिनिंग काय होत नाही ना. पण हॉलिवूडला मात्र प्रॅक्टिस खूप छान होती, त्यामुळे त्याला कंटिन्यू करत राहा. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सिरीजची लिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट सिरीजची लिस्ट आणि फ्री सोर्सेस टाकणार आहे. बरोबर. शेअरिंगसाठी ग्रुप वगैरे पाहिजे असेल तुम्हाला तर ते पाठवतो. व्हिडिओज एक टाकणार आहे विठ्ठलनी पाठवलेला. एआयचा ऍडव्हर्टाइजमेंट पण आपण टेलिग्रामवरती टाकून देऊ. ऍग्रीच्या व्हिडिओची लिंक पण टेलिग्रामवर टाकून देऊ. किरण बेदेचा विठ्ठलने एक व्हिडिओ पाठवलेला आहे, एक ऋषिकेशने पाठवलेला, तो पण मी टाकतो टेलिग्रामवर. त्याच्या अगोदर थांबा, मला एकदा हे वाचू द्या. काय तुमचे रिव्ह्यूज, एक मिनिट, हे स्क्रीनशॉट राहिले. ऍडव्हर्टाइजमेंट खूप सोपी आहे. मला काही जुन्या मुलांनी मेसेज केले होते की सर तो फॉर्म भरायला लावा, खूप इझी आहे म्हणून. पण मी 15 तारखेच्या अगोदर त्याच्याबद्दल थोडेसे डिटेल्स देईल, ज्यावेळेस त्याचे फॉर्म्स फिलिंग चालू होईल त्यावेळेस. पूनम पानसरेचं म्हणणं होतं की सर फर्स्ट ऑनलाईन बॅच साठी लास्ट मिनिट स्ट्रॅटेजी सांगा IBPS PO क्लर्कच्या एक्झामची. ते मी तुम्हाला सांगितलं. पेपर कसा अटेम्प्ट करायचा हे पण मी आधीच्या विकली टॉक मध्ये बोललेलो आहे, किंवा चला एकदा परत सांगून देतो. पेपरमध्ये कॉन्टमध्ये पहिले बेसिक घ्या. बेसिक, सिम्प्लिफिकेशन, कंपॅरिझन, नंबर सिरीज, यातलं जे भेटेल तेवढं घेऊन टाका. नंबर सिरीजचा फोबिया असेल तर त्याला थोडंसं बाजूला ठेवा. DI आधी घ्या, मग केसलेट घ्या, किंवा जर केसलेटवर हँड असेल तर केसलेट आधी पण घेऊ शकता. पण पेपरला येईल का केसलेट ते बघावं लागेल. प्रत्येक स्लॉटला येईल का, काही स्लॉटला येऊ शकते. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी वर्ड प्रॉब्लेम. तर मॅथ्सचा असा सिक्वेन्स आहे. लॉजिकमध्ये सुरुवातीला सेट, इनइक्वालिटी, कोडिंग, डिकोडिंग, त्यानंतर सिलॉजिझम्स हे सेट घ्यायचे, मग पझल्स घ्यायचे, आणि सगळ्यात शेवटी मिसलेनियस वन लाईनर जे असतात ते सगळ्यात शेवटी ठेवायचे. हा दरवेळेसचा पॅटर्न आहे. मला वाटतं पूनमनी जे विचारलं ते मी शुक्रवारच्या सेशनला सांगेल. शनिवारी तुमचा पेपर आहे ना, तर शुक्रवारी एक दिवस अगोदर ती स्ट्रॅटेजी सांगेल. तो पेपर देऊन टाका मुलांनी शनिवारी आम्ही पण पेपर देणार आहे. मग शनिवारी रात्री आपण सेशन घेऊ त्याच्यावरती, आणि मग पुढच्या वीकवाल्यांना त्याचा फायदा होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर आपला एक स्टुडंट आहे, त्याचं नाव नाही सांगत मी, पण त्यांनी लिहिलं होतं की सर माझी सध्या खूप चिडचिड होतीये घरच्यांसोबत, आणि हे ते बाकी डिस्टर्ब होतोय, अभ्यास होत नाही वगैरे वगैरे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की यार तुम्ही या फेजमध्ये ना जास्त विचार नका करू. अति जास्त विचार करताना त्याच्यामुळे एक तर प्रॉब्लेम येतो. घरच्यांसोबत जास्त डोकं नका लावू. त्यांना जे पाहिजे हो 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 करून टाका. भरपूर वेळेस असं होऊन जातं की त्यांना नुसतं एक हो म्हटलं तर ते पुढे डोकं लावत नाही, पण तुम्ही जास्त डोकं लावता, नाही नाही हे ते, आणि मला औरंगाबादला जायचं तर हे ते, असं काही ना काहीतरी इश्यूज होऊन जातात. तर शक्यतो काय करा, कमीत कमी त्यांच्यासोबत पार्टिसिपेट करा, थोडा वेळ द्या, त्यांना पण कळून जाईल. जर तुम्ही वादविवाद करत बसले ना, तुम्ही स्वतः पण डिस्टर्ब होणार आहे. असं खूप जणांचं म्हणणं होतं. तर माझं म्हणणं काय आहे की तुम्ही अति जास्त परत पुढचाही नका विचार करू. बऱ्याच जणांचं तेच म्हणणं आहे की सर मग येणारे सीईटीचं काय होईल. भरपूर जण फोनवरती हे विचारतात. मी म्हणतो मरू द्या ना बे, ते हातात जे त्याचा बघा ना, किती कमी दिवस उरले आपल्याकडे. तर एवढ्या दिवसांमध्ये बेस्ट मधलं बेस्ट आपण करतोय का. बरं आठवड्याभराचा प्लॅन करा. आम्ही विकली टॉक कशासाठी घेतो, आता मागच्या 3 वर्षापासून आपण क्लासमध्ये नेहमी विकली टॉक घेतो. बरोबर, सगळ्यांना माहिती आहे. असं नाही की युट्यूबवर आल्यापासून चालू केलेलं आहे. 3 वर्षापासून आपलं दर मंडेला सकाळी 10:30 वाजता असायचं. आता फक्त टायमिंग चेंज झालेलं आहे. पण त्याच्याने रिझल्ट किती आले मुलांचे, कारण मुलांना कळलं की एवढा मोठा गोल ठेवण्यापेक्षा एकेका आठवड्यावरती फोकस करू. एक आठवड्याचं प्रिपरेशन चांगलं झालं तर अल्टिमेटली पुढचं होणारच आहे. त्यामुळे प्रसाद सारखं ज्यांना पण असं फील होते ना, अति जास्त विचार नका करू. जे चांगले प्रिपेअर करणारे स्टुडंट आहे त्यांच्या सोबत राहा, त्यांच्यासोबत डिस्कशन करा, स्वतःला बिझी ठेवा, प्रॉपर प्लॅन करा. तुम्ही स्वतःला बिझी ठेवला तर बाकीचे विचार इंटरेस्ट करणार नाही. तुम्ही जर का रिकामेच बसले विचार करून फक्त समोर जीकेचा काहीतरी वाचायचं डोक्यात विचार येत आहे तर मग गडबड होईल. स्वतःला बिझी ठेवा. आणि या बिझी ठेवण्यासाठी बेस्ट मधले बेस्ट सोल्युशन्स काय होते, लाईव्ह सेशन आम्ही जे घेत होतो युट्यूबवर असो किंवा टेलिग्रामवर असो, का जेणेकरून तुम्ही ते तुमच्याकडनं करून घेतलं जाते तर तुमचं तिथं पार्टिसिपेशन राहील. तुम्ही स्वतः करा म्हटलं तुम्हाला कोणी विचारणार नसतं. पण इथं माहिती आहे की टायमर लावलाय सरांनी 1.5 मिनिटात, सर आता लगेच पुढचा क्वेश्चन घेणार आहे, पार्टिसिपेट करायचं. म्हणून आम्ही सांगतो की लाईव्ह सेशनमध्ये पार्टिसिपेट करा, किंवा तुम्ही तुमचे जरी ग्रुप्स बनवलेले असतील ना, त्या ग्रुप्समध्ये टायमर लावून टाइम डिसाईड करून तिथे पार्टिसिपेट करा. पण असं एकटं करायचं म्हटलं की मग हे विचार येतात, मग चिडचिड होते. बरोबर, त्याचं मी नाव नाही सांगत आहे, पण असं काही जणांचे डाऊट असतात. ऋषिकेशने एक भारी व्हिडिओ पाठवलाय, तो मी विकली टॉक नंतर अपलोड करतो. त्याच्यानंतर आता हा एक मेसेज बघा, हा फीडबॅक तर नीट आहे का तुम्ही. हॅलो सर, मी तुमचे युट्यूबचे लाईव्ह सेशन्स करत आहे. ऑफलाईन बघितले सर मी सगळे सेशन्स, खूप बेनिफिट होतोय सर या सेशन्सचा. मी क्लासचा स्टुडंट नाहीये, पण मला तुमच्या विकली टॉक मी फॉलो करतो, मला खूप फायदा होतो. बघा, बाकीच्यांना फायदा होतो तर यांनी पण करा, मूर्खपणा करू नका. बाकीच्या पोरांनी पण, बाहेरच्या असो किंवा आपले असो. ठीक आहे. संकेत भालेचा जो मेसेज होता त्याच्याबद्दल मी बरंच बोललो, MBA CET बद्दल. अजून काही वाटत असेल संकेत तर कमेंट्स मध्ये टाका. त्यानंतर LNTचा बघा, मी तुम्हाला एक न्यूज पाठवली होती मागे, डायरेक्ट मीच टाकून दिली होती न्यूज. जनरली बाकीचा आपला स्टाफ टाकत असतं जीकेचं मटेरियल, ती मलाच खूप आवडली होती इन शॉर्ट्स वरची. ते बघा LNTची न्यूज होती. काय काय होती, LNT कन्स्ट्रक्शन्सनी एक बीड जिंकली होती. ठीक आहे, लॉंगेस्ट रिव्हर ब्रिज साठी, लॉंगेस्ट रिव्हर ब्रिज. आता याच्यावरती विचारू शकता कुठला, तर काय काय दिलं बघा. LNT announced that its construction arm LNT Construction has secured a contract to construct India's longest road bridge
अक्रॉस, आता ते विचारतील कशावरती, तर रिव्हर ब्रह्मगुप्ता. ठीक आहे, बरं ब्रह्मगुप्ता रिव्हर आहे तर ठीक आहे, तो ब्रिज आहे ओके, पण तो ब्रिज कुठून कुठपर्यंत आहे. मागे एकदा एका पुलाचं विचारलं होतं बघा एका पेपरला, कुठला पेपर होता तो, मला वाटतं SBI क्लर्क मेन्स होता का कोणता होता एक्झॅक्ट नाही आठवते. तर याच्यात त्यांनी काय विचारलेले, IBPS क्लर्क होता, IBPS क्लर्क मध्ये विचारलं होतं. आता आसामच्या एका सिटीमधनं मेघालयच्या एका सिटीपर्यंत तो ब्रिज आहे, त्या सिटीजचं नाव लक्षात ठेवा. तिथं बरोबर आसाम आणि मेघालयच येतं, पण आसामचे वेगवेगळे सिटी, जसं मुंबई आणि समजा दिल्ली, सॉरी महाराष्ट्र आणि समजा गुजरातील, पण मग महाराष्ट्र कुठून कुठपर्यंत, पुणे टू बडोदा का मुंबई टू सुरत असं विचारतील. तर सिटीचं नाव लक्षात ठेवा, त्यासाठी काहीतरी शॉर्टकट लक्षात ठेवा त्या सिटीजचं नाव. त्यानंतर प्रोजेक्ट व्हॅल्यू त्यांचे इस्टिमेशन जे आहे ते 2500 करोड ते 5000 करोड पर्यंत आहे. तर ही न्यूज बघा, याच्यात पूर्ण एवढे डिटेल्स तुमच्या कव्हर झाले पाहिजे. आणि 19 किलोमीटरचा तो ब्रिज बनणार आहे. 19 किलोमीटर ब्रिज विल रिड्यूस द डिस्टन्स बिटवीन टू सिटीज बाय 250 किलोमीटर. 250 किलोमीटरचा डिस्टन्स तो रिड्यूस करणार आहे. तर या पण व्हॅल्यूज माहित पाहिजे. जसं युएसचा विचारलं त्यांनी सेनेटच्या किती वोट्स होते, 100. आमच्याकडनं गडबड झाली काही जणांकडनं 538, कारण आम्ही काही डिटेल वाचत नाही. म्हणजे तुम्ही जीके वाचणारे त्यांनी अशा न्यूज नीट करा. आता LNT बद्दल भरपूर डिटेल दिले त्यांनी, तर ही न्यूज चांगली शॉर्टकटनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि इंटरेस्ट घेऊन कळालं तर बरोबर कळतं. आसाम ते ब्रह्मगुप्ता नदीमुळे होतं, आसाम ते मेघालय पर्यंत त्या दोन सिटीजचं नावं. 250 किलोमीटरचं 19 किलोमीटर म्हणता येते, आणि 2500 करोडचं 5000 करोड पर्यंत बजेट आहे त्यांचं. क्लिअर, चलो ओके. त्यानंतर पुढचं विठ्ठलने एक व्हिडिओ पाठवला होता किरण बेरीचा, तो आपण टाकून देऊ. महेशने परत एक कोट पाठवलेले 7 याचं, ते पण टाकून देऊ. ठीक आहे. आणि संदीपने सांगितलं होतं की वायफाय स्टडी 2.0 मी एक चॅनल वरतून मी करंट अफेअर्स करतोय, ते पण चांगलं आहे म्हणे. पण आता करंट अफेअर्स मला वाटतं भरपूर जण वेगवेगळ्या सोर्सेसवरून करताय. प्रत्येकाला जे आवडते ते बिंदास करा, काहीच प्रॉब्लेम नाही. अदरवाईज आपल्या चॅनलवरती जे आपण टाकतोय आशिष गौतमचं तेही चांगलं आहे, आणि एक अफेअर्स क्लाउडचं. बाकी आशिष गौतमच्या व्हिडिओबद्दल बरेच जण असं म्हटले होते की सर त्याच्यामध्ये वरतून कव्हर होतं, डीपमध्ये नाही होत, पण अफेअर्स क्लाउडमध्ये डीपमध्ये होतं. ते दोघांचं कॉम्बिनेशन पण परफेक्ट आहे. ठीक आहे, चलो एवढंच होतं. मग बाकी आता आपली नेक्स्ट भेट जी आहे ती आपली पुढच्या फ्रायडेला होणार आहे, या फ्रायडेला, ज्याच्यामध्ये IBPS पण पुढच्या फ्रायडेचा विकली टॉकना आपण लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू. तुमची काय इच्छा आहे कमेंटमध्ये टाका, कारण की पेपरला जायचं आहे ना मुलांना, तर मुलांच्या डोक्यात बरेच काही डाऊट्स असू शकतात. तर मला वाटतं एक तो जो आहे फ्रायडेचा विकली टॉक तो लाईव्ह घेऊ आपण, आपली विकली याच्यापेक्षा. तर त्याच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये टाका, हवं तर तो लाईव्ह ठेवून देऊ, कारण ज्यांचा सॅटर्डेला पेपर आहे त्यांना त्या फ्रायडेच्या लाईव्ह सेशनचा फायदा होईल. त्याच्यानंतर 5 डिसेंबरला इव्हिनिंगला पण आपण भेटू, त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण रिव्ह्यू देणार आहे IBPS क्लर्कचा. आणि बाकीच्या मेन्ससाठी वगैरे जो स्टडी प्लॅन आधी सांगितलं तो कंटिन्यू करा. भरपूर मी काही सांगितलंय, अजून काही मिस झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. ठीक आहे, चलो बाकी लाईव्ह सेशनला भेटू. मॅडमचे 3 लाईव्ह सेशन्स आहे या वीकमध्ये, माझं पण राहील, सरांचं पण राहील. आत्ता पण झालं संडेला, ज्यांनी मिस केलं असेल त्यांनी ते कव्हर करून घ्या. चलो ठीक आहे, काही डाऊट्स राहिले असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. बाकी ऑल द बेस्ट सगळ्यांना. चलो विल स्टॉप हिअर, बाय बाय.